आता पाहूयात पुढची बातमी। खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणे रस्त्यावरच्या बंगल्याला काही दिवसांपासून कुलूप लावण्यात आलेलं होतं, मात्र आता अचानक हे कुलूप उघडण्यात आलेलं आहे। आता बंगल्यामध्ये कोण व्यक्ती आहे याची माहिती मिळू शकलेली नाहीये। पूजा खेडकर या वाशिममधून निघाल्यानंतर नेमक्या कुठे गेल्या हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। अशावेळी खेडकर कुटुंबाचा बंगला पुन्हा उघडण्यात आलाय। मंदार गोंजारे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, गेल्या काही दिवसांपासून जो पुण्यातील बाणेर रस्त्यावरील हा बंगला बंद होता तो पुन्हा उघडण्यात आलाय। आतमध्ये काही व्यक्ती आहेत, मात्र पूजा खेडकरच आतमध्ये आहेत की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही। काल वाशिमहून पूजा खेडकर निघाल्या, त्यानंतर त्या छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने गेल्या, मात्र त्यानंतर त्या कुठे गेलेल्या आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही। दुसरीकडे त्यांना पुणे पोलिसांनी मागील 3 दिवसांपासून त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात बोलावलेलं आहे। 2 वेळा पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावलेली आहे आणि त्याचबरोबर मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्राने डीओपीटीने देखील त्यांना मसुरीला बोलावलेलं आहे। अशा वेळी या पूजा खेडकर नक्की कुठे गेल्या हे अद्याप माध्यमांसाठी स्पष्ट झालेलं नाही। आणि असं असताना आपण पाहतो आहोत की या पुण्यातील बाणे रस्त्यावरील त्यांच्या ओम दीप या बंगल्याचं दार पुन्हा उघडण्यात आलंय। आतमध्ये पूजा खेडकर आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत होतो की या बंगल्याच्या गेटला 2 कुलूप लावण्यात आलेली होती। ही दोन्ही कुलूप उघडण्यात आलेली आहेत। आतमध्ये काही व्यक्ती आहेत हे आपल्याला ठाऊक आहे की मनोरमा खेडकर अटकेमध्ये आहेत, ज्या मनोरमा खेडकर या बंगल्यामध्ये मागील आठवड्यामध्ये पाहायला मिळालेल्या होत्या। त्याचबरोबर दिलीप खेडकर देखील त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे। मात्र या पूजा खेडकर कुठे आहेत हे काल संध्याकाळनंतर स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे पूजा खेडकर या बंगल्याच्या आतमध्ये आलेल्या आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय, मात्र याला अजून पुष्टी मिळत नाहीये की आतमध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये पूजा खेडकर यांचा समावेश आहे का। निश्चित मंदार, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।